अगदी कुशल 11 सारसोळे टीम ज्या पद्धतीने मागच्या काही पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, स्टेप आउट केलं होतं सुजितने, पण बॅट आणि बॉलचं कुठलाही कनेक्शन नाही. डॉट बॉलची सांगता होते. कपिल पाटीलकडे अनुभव आहे. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर अगदी भरपूर अनुभव घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरलीत. इनसाइड आउट खेळला आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, गॅप मध्ये आहे, चेंडू होते फरार आणि चेंडू सीमारेषी पलीकडे. फलंदाज सुजितच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा पहिला लाजबाब स्ट्रोक चेंडू बॉलच्या मेरिटवर पोहोचले गेले. खूप चांगला स्ट्रोक, गॅप स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फलंदाज सुजितच्या बॅटमधून या मॅचचा पहिला चौकार येतोय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. कपिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 4 ओव्हरचा सामना आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळी साडेबा बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का, प्रयत्न केला जातोय रवीच्या माध्यमातून, पण चेंडू होतोय वन बाउन्स सीमारेषी पलीकडे. सुजितच्या बॅट मधून येतोय लगातारच्या दुसऱ्या बॉलवर 2 चौकार. असताना दत्ता मेहर, शशी मेहर यांनी देखील कुशल 11 सारसोळी टीमसाठी जो काळ सुवर्ण काळ होता, त्या काळामध्ये ॲज अ ओपनर म्हणून दत्ता मेहर यांची खूप चांगली बॅटिंग आम्ही पाहिली आणि मिडल वर येऊन अगदी शशी मेहरने देखील भरपूर चांगले स्ट्रोक लगवलेत. इनसाइड आउट चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप होतीये, पंबलिंग पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेलं ताळमेळ. शांतीनाथने थोडंसं निराशा व्यक्त केली. 3 धावा होऊ शकल्या असता. एक एक धाव फार महत्त्वाचे. एक एक धावाने भरपूर काही गोष्टी घडू शकतात. एक एक धावाने अगदी सामना देखील पराभूत होऊ शकतात. स्क्रीनवर पाहू शकाल द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं आणि या मैदानाचं जे दृश्य आहे. पुन्हा एकदा बी स्टेप आउट केले. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुजित करतोय. आपण जर पाहिले तर स्टेप आउट करून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बघा पुन्हा एकदा हे रात्रीच्या अगदी लख प्रकाशामध्ये चला संतोष मात्रे, सँडी सर कृपया आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. अकोटप्याचा बॉल अगदी बॅट अगोदर फिरली होती आणि बॉल काहीसा उशीर आला, त्यामुळे डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा. धाव फलकावर लागलीत. पहिल्या ओव्हरमध्ये कपिलने 12 धावा खर्च केलं. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुजितच्या माध्यमातून 5 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान दिले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. स्वागत आहे. लोकनेते चषक 2026 हा डे नाईट फॉर्मॅटचा भव्य दिव्य सोहळा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात तुर्भे 40+ टीमची पाहायला मिळते. नुकतंच तुर्भे बिग बॅश ही स्पर्धा देखील संपन्न झाली.
ती देखील डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाली. आणि आता लोकनेते चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुर्बा संघ, नवीन गोलंदाज राजेश. पहिला बॉल अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. शांतीनाथच्या बॅटमधून पहिली धाव आले. 2 धावाने आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा धावफल करावं लागलेत. चांगली सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या आणि सुजितची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. राजेश मडवी उंचपुरा गोलंदाज आहे आणि याच मैदानावर सारसोळी टीम सराव करतोय, याच खेळपट्टीवर सराव करतोय. त्यामुळेच या खेळपट्टीची आणि या मैदानाची हितंभूत माहिती या टीमला आहे. बॅटची एज, विकेट कीपर शशी मेहर चांगलं काम करत असताना पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. राजेश मडवी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर आली होती 2 धावा. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय. मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे. फंबलिंग अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. बॅकअप आहे, 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षण करत असताना सायमंड कडून चूक होतीये. दुसऱ्यांदा हे घडले. सायमंड खूप चांगले क्षेत्ररक्षक मानले जातात आणि तब्येत देखील त्याची बरी नाही तरी देखील आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना आज या मॅच मध्ये देवनाथ मडवी आपल्याला दिसत नाहीये, कॅप्टन दिसत नाहीये. खऱ्या अर्थानं वन ऑफ द बेस्ट अँड फायनेस्ट कॅप्टन म्हणून ओळखले जातात देवनाथ मडवी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला राजेश मडवीच्या माध्यमातून होतीये. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपला. या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. अचूकता, भेदकता आणि आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना ही गोलंदाजी. पुढचा बॉल स्विच हिट पुन्हा एकदा अपयशी ठरलोय. फॉलो थ्रो मध्ये अगदी अडवण्याचा प्रयत्न करत असताना सिंगल मिळते. अंपायरचा इशारा काय येतोय या बॉलवर? अगदी सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना फक्त 5 धावा धावफल करावं लागली. अगदी 5 धावा खर्च केलेत, 17 धावा धावफल करावं लागलीत. खूप चांगले षटक म्हणावं लागेल राजेश मडवीचं, कारण की या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 बिनगडी बाद तुर्बे 40+ संघ. चला नेक्स्ट मॅच साठी बेलापूर 11 वर्सेस कुक्षित 11. दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील घ्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दिनेश मडवी, षटक क्रमांक 3. यावेळेस फटका हवेत आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. एलिव्हेशन नाहीये. रवी हा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातोय. भरपूर वेळा त्याच्या माध्यमातून झेल पकडला जातोय, पण इथे कॅच ड्रॉप होतीये आणि गोलंदाज देखील फंबलिंग करत असताना जिकडे विकेट होती तिकडे सिंगल आले आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. यस, कुशल 11 सारसोळी टीमचा बेस्ट फिल्डर म्हणून रवी पाटील यांना मानलं जातं. हे फटका चांगला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चेंडू होतोय फरार. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे किशोरच्या माध्यमातून. थ्रो कमकुवत आहे, पण आपल्या टीमसाठी काही धावा वाचवण्यामध्ये किशोर यशस्वी झालाय. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 21-21 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल आहे. लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वेळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कधी सोडून दिला होता शांतीनाथ पाटील यांनी. शांती पाटील अगदी मोठमोठे फटकेसाठी जाणला जातोय. आजही आठवते की 1 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना
शांतीनाथने लगवलेला तो षटकार, अनेक स्पर्धा गाजवल्यात शांतीनाथने आणि आपल्या टीमसाठी 40+ साठी सध्याच्या घडीला क्रिकेट खेळतो. अकोटप्पाच्या बॉलला फेकलाय, जी कॅच ड्रॉप केली होती ना रवी, त्याच्याच डोक्यावरून चेंडू फरार होतोय. म्हणजे जखमीवर चोळलेलं हे मीठ आता चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 28-28 या आकड्यावर धावसंख्या होत असताना आतापर्यंत जर पाहिलं तर 34-38 अशी धावसंख्या पाहायला मिळाली. पण या मॅच मध्ये 40+ धावा पाहायला मिळतील का? अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आणखीन एक लगावलाय, आणखीन एक तडाखा. सेम बॉल सेम रिझल्ट शांतीनाथ पाटीलच्या बॅट मधून येतोय. लगातारचा दुसरा लोकनेते चषक 2026 चा हा ब्रँडेड षटकार. लाजवाब अफलातून स्ट्रोक लगावला जातोय. शांतीनाथ पाटील सेट ऑन अ फायर. काय बॅटिंग करतोय, जीवनदान, त्याचा फायदा. अनदर लगातारच्या 3 बॉल मध्ये 3 षटकार. लाजवाब बॅटिंग. शांतीनाथ पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि त्याच झोनवर स्ट्रोक लगवले आणि पहिला बॅटर ठरलाय ज्याने 3 बॉल वर 3 षटकार लगवलेत. शांतीनाथ पाटील. मॅचची चेंडू जातोय अगदी मिडविकेट रीजन मध्ये. राजेश मडवी वेगाने येईल तोपर्यंत मी ते सिंगल. या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर बिनगड्याच्या मोबदल्यात. या ओव्हर मध्ये 24 धावा खर्च झाल्यात. खराब गोलंदाजी दिनेश मडवीच्या माध्यमातून. षटक क्रमांक अखेरचा कुठला गोलंदाज गोलंदाजी करेल? दत्ता मेहर. दत्ता मेहर हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना कुशल 11 सारसोळी टीमसाठी नेहमीच ज्याने बॅटिंगमध्ये ॲज अ सलामीवीर म्हणून कन्सिस्टंट परफॉर्मन्स केला तो खेळाडू आता गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना शेवटचं षटक आहे. सेकंडवर शांतीनाथ पाटील पाहायला मिळते. 41 वर हाय स्कोर आतापर्यंत उभा केलाय तुर्बे टीमने. पहिलाच बॉल अगदी कमी गतीचा चेंडू आहे. पुल केला जातोय चेंडू मिडविकेट रीजन मध्ये. राजेश मडवी पुन्हा एकदा फंबलिंग करत असताना 2 धावा मिळतील. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर मध्ये पाहायला मिळालं. ताळमेळ आहे दोन्ही बॅटर मध्ये. अगदी खूप चांगलं कॉलिंग आहे आणि जिकडे मिसफिल्ड होते तिकडे मात्र त्याचा बेनिफिट घेतला जातोय. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं जातं. ही खासियत आणि ही अनुभवाची सिदोरी घेऊन बॅटिंग करतोय. फटका आणखीन एक धमाल आहे, आणखीन एक कमाल आहे. शांतीनाथ पाटीलच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा चौथा अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. होता पण आता 14 बॉल मध्ये 36 धावांचं योगदान. 49 ऑन स्कोर बोर्ड. हे देखील फटका फसला. चेंडू हवेत आहे. राजेश मडवी चूक होणार नाही. शांतीनाथ पाटीलला परतावा लागेल. विकेटचं होतोय पतन. पहिला गडी गारद होतोय. 49 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली आणि 15 बॉल मध्ये 36 धावांचं योगदान करून 4 षटकार लगवलाय शांतीनाथ पाटील. तो परतलाय. विकेट क्रमांक पहिला बाद होत असताना 49 आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. शांतीनाथ पाटील साठी टाळ्या जरूर होतील. अगदी डगआउटच्या दिशेने काय बॅटिंग केली. 36 धावांचं योगदान. 4 षटकार लगवले. अगदी स्वस्तात परतला होता. अगदी असं वाटलं होतं की लवकर बाद होईल. आदरणीय विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. युवा नेते
नुकतीच त्यांच्या माध्यमातून तुर्बे बिग बॅश लीग झाली, त्याचा उल्लेख आम्ही केला होता की रामतनू क्रीडांगणामध्ये फार वर्षापूर्वी डे नाईट स्पर्धा झाली होती आणि त्यानंतर मात्र बऱ्याच कालावधीनंतर डे नाईट स्पर्धा भरवण्याचं काम विनीत शेठ पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलं. रोशन पाटील आलाय, पहिला बॉल प्ले इन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये, वापसी केली आहे दत्ता मेहर यांनी अगदी विकेटचं अगदी महत्वाची विकेट आपल्या नावी केलंय. 2 बॉलचा खेळ बाकी, 49 धावा दाखल करावं लागले. रोशन पाटील, अकोटपाचा बॉल पुल केला जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रवी पाटील पाहायला मिळतील, थ्रो फेकला जाईल, एकच धाव मिळते. अशा तऱ्हेने 50 धावा धाव फलकावर लागलेत. 50 धावा, पहिला अगदी संघ आहे ज्यांनी 50 ही आकडा गाठलाय, तो म्हणजे तुर्बे 40+ संघ. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवर कट केला जातोय, थर्ड मॅन रेझर मध्ये चेंडू जाईल, डीप मधून क्षेत्ररक्षक हळूवार प्रमाणे येईल. 1 धाव, 2 धावा, तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि बघता बघता चौथी देखील होईल आणि अशा तऱ्हेने शेवटच्या बॉलवर 4 धावा कंप्लीट. 5वी धाव देखील होईल का? आणि 5वी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज रोशन बाद झालाय. 4 धावा कंप्लीट झाल्या. 4 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर आणि 55 धावांचं टार्गेट उभं केलंय टीम सारसोळेच्या अगेन्स्ट. बॅटिंग करत असताना टीम तुर्बे 40+ संघाने. बघूया या 55 धावा कशा पद्धतीने धावांचा पाठला केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल बेलापूर 11 वर्सेस कुक्षेत 11. यस, कुक्षेत टीमचा कॅप्टन आहे, बेलापूर टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. आणि टॉस केला जाईल कुक्षेत टीमचा कॅप्टन आला, या बेलापूर टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी असेल, जर कॅप्टन उपस्थित नसेल तर उपस्थित कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे या सूचनेकडे लक्ष द्या. ही इनिंग सुरू होण्यापूर्वी तुमचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स आणि मुख्य व्यासपीठावर येणं गरजेचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन आहेत आणि शंकर पाटील यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. मान्यवरांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला, कुक्षेत टीमचा कॅप्टन आणि बेलापूर टीमचे कॅप्टन आहेत. मान्यवरांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. म्हणजे पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल, त्यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने हे 3-3 ओव्हरचे असतील, लक्षात घ्या. चला, सराव थांबा आणि मॅचला सुरुवात करा. चला, विनीत शेठ पाटील आपल्याला विनंती करतो की मंचावर या. आज तुमचं देखील योगदान तुर्बे गावाच्या क्रिकेटमध्ये समाजकार्यामध्ये आहे.
नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये असेल, या प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. गौतम पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. नेरुळ गावाचे आदरणीय गौतम पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अशोक पाटील मामा यांचं देखील आगमन झालं, वेलकम. अगदी नमित पाटील, रोनित पाटील हे दोन बंधू देखील तुर्भे गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळतात. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. रवी पाटील ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर फिल्डिंग करत असताना मिस्टेक झाली होती आणि शांतीनाथ पाटील यांचा झेल सुटला होता. त्यानंतर शांतीनाथ पाटीलने 15 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान दिलं आणि टीमला पोहोचवलं 55 पर्यंत. 55 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साईनाथ पाटील. बघा, डगआउट मध्ये कुक्षेत टीम देखील डगआउट मध्ये बसेल. हे खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्येच बसून दोन्ही टीमला सामना खेळायचा आहे, लक्षात घ्या. आणि हा सामना जसा संपेल तसा लगेचच मैदानाच्या आतमध्ये संघ उतरेल. शांत पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटच्या इनर एजला लागतोय. चेंडू जातोय अगदी मिड ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. साई पाटील हे नाव जर पाहिलं तर भरपूर वर्ष या खेळाडूने देखील बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तुर्भे गावाचं नेतृत्व केलं. भरपूर वर्ष आपल्या फिरकीच्या जादूने भल्या भल्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. आणि या मॅचमध्ये 55 धावा डिफेंड करायच्यात. फलंदाजीसाठी दत्ता मेहर. पहिलाच बॉल फेकलाय. दत्ता मेहर, नुकतीच झालेली मेहर ट्रॉफी मध्ये अर्धशतक झळकवणारा दत्ता मेहर या मॅच मध्ये लाजवाब बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर दाखवतोय धमाका. शशी मेहर, दत्ता मेहर हे दोन बंधू आहेत ना, हे दोन बंधू अगदी गोलंदाजाचे करदणकाठ ठरतात. भरपूर चांगली बॅटिंग. महापौर चषक या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती दत्ता मेहर यांनी. पहिल्याच बॉलवर दाखवतोय आपले इरादे. षटकार आला. आणखीन एका कुटुंबाचा बॉल, फटका फसला, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप झालीये. जे पहिल्या इनिंग मध्ये घडलं होतं, शांतीनाथ पाटीलला जीवनदान दिलं होतं रवी पाटीलने, आणि आता झेल सुटलाय. संजय कडून चूक झाली. ही चूक मागात पडेल का? येणारे चेंडू जाऊन सांगतील. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट डिसमिसल. रवी पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय सारसुळे टीमला. फलंदाज रवी पाटील बॅक टू द डगआउट. फुलटॉस बॉल होता, अगदी स्टेअर करायचा होता. बॅट आणि बॉलचा इतकं काही चांगलं कनेक्शन झालं नाही आणि शॉर्ट कव्हर रिजन मध्ये शांतीनाथ पाटीलने झेल पकडलाय. विकेटचं होतोय पतन. शांतीनाथ पाटीलने एग्रेशन देखील दाखवले की काय केलं तुम्ही. दत्ता मेहर ज्याने महापौर चषक या स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये 50 धावांची झंझावत खेळी केली होती. आणि या मॅच मध्ये मी सातत्याने ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो की हे दोन बंधू शशी मेहर, दत्ता मेहर सध्या जर पाहिलं तर अंपायरच्या भूमिकेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये ते अंपायर म्हणून दिसतात. या स्पर्धेमध्ये देखील ते ऑफिशियल अंपायर आहेत. पण 40+ क्रिकेट ज्या वेळेस ते खेळतात त्या वेळेस समोरच्या टीमला दडपणामध्ये आणण्याचं काम करतात. आता दत्ता मेहर, शशी मेहर या दोन खेळाडूंवर मोठी जबाबदारी असेल. टार्गेट 55चा आहे. इरादे मोठे आहेत. टार्गेट देखील मोठं ठेवावं लागेल आणि मोठं देखील ठेवलं गेलंय तुर्भे टीमच्या माध्यमातून. आता बॅटिंग करत असताना सारसुळे टीमला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. 8 धावा फलकावं लागलेत. इनसाइड आउट खेळला, फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप आहे. चेंडू होते फरार. चेंडू सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला जातोय रोशन पाटीलच्या माध्यमातून आणि धावा मिळतील 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 धावा फलकावं लागलेत. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, पण आता 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. थोडीशी चर्चा, थोडीशी बातचीत, थोडंसं एक्सपिरियन्स शेअर करत असताना की शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीने चला सामना स्पीडअप करा. तुर्भे टीमला ही सूचना असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज साई पाटील.
अकोटपाचा बॉल आहे, कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगवला गेला आहे, सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने एका धावानं षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 धावा, 1 गडी बाद, 1 षटकाचा केस संपलाय. नेन्सल आकडा पाहायला मिळतोय. बघा सुनील पाटील ज्या वेळी स्पर्धेमध्ये येतात त्या वेळेस त्यांच्याकडून पारितोषिक येतच. जर सासोळी गावातील कुठलाही खेळाडू 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर त्या खेळाडूला दिलं जाईल 1000चं कॅश प्राइज. समाजसेवक उद्योजक सुनील पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. सर मॅच जिंकून दिली तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल सुनील पाटील यांच्या माध्यमातून. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना हिरेन पाटील अगदी तेज तरार गोलंदाज आहे. भरपूर वर्ष या गोलंदाजाने देखील अगदी आपल्या डावखोऱ्या गोलंदाजाच्या शैलीने अनेक सामने जिंकून दिले तो गोलंदाज हिरेन. पहिलाच बॉलर ब्रॅक ड्राईव्ह, वेगवान स्ट्रोक लगवला गेला. 1 धाव मिळते. हे दोन्ही बॅटरांना प्रत्येक धाव करत असताना काहीतरी गपशप होते, दोघांमध्ये काहीतरी चर्चा होती की नाही काय नेमकं करावं, अटॅक डिफेन्स की स्ट्राईक रोटेट, या गोष्टींची चर्चा केली जाते. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही 43 धावा करायचे आहेत. आव्हान अवघड आहे. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील अगदी टायमिंग होऊ शकला नाही. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. एकच धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक्के दुकेने ही मॅच बनणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आपल्या घरच्या मैदानावर, अगदी घरच्या खेळपट्टीवर हा यजमान संघ खेळतोय. पण आता जर पाहिलं तर तुर्बे टीम थोडंसं वर्चस्व दाखवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील फक्त 11 धावा आल्या. चांगलं षटक हाताळलं गेलं साई पाटील यांच्या माध्यमातून. आता हिरेन पाटील, फटका हवेत आहे, फटका आलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शशी मेहर झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगला केला होता. शांतीनाथ पाटील, प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पाहिलं जाईल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी स्लॉट मधला बॉल एलिव्हेशन होतं पण चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कॅच जवळजवळ झाली असती. भरपूर अंतर होतं पण शांतीनाथ पाटील कडून चूक झाली आहे. 2 खेळाडू आहेत ज्यांना जीवनदान दिलेत आणि 2 खेळाडू हे फार खतरनाक आहेत. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. 14 धावा दाखल करावं लागलेत. फुल टॉस बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्ट्रोक लगवला आहे. क्षेत्ररक्षक आहे रोशन पाटील. वेगाने 2 धावा कंप्लीट केले जातील. एक्के दुक्केने ही मॅच बनणार नाहीये. ही मॅच बनवायची असेल तर तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. त्यामुळेच हे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 17. 17 धावा दाखल करावं लागलेत. अकोटपाचा बॉल आणि पुन्हा एकदा पुल स्ट्रोक मिस होतोय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. येस अजून एक बॉल आहे. या 5 बॉलमध्ये काय घडलं तर पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, लगातार 2 बॉलवर 2-2 धावा आल्या आणि अशी अगदी 5व्या बॉलमध्ये सिंगल आली. हा बॉल फार महत्वाचा आहे. हिरेन पाटील पुन्हा एकदा खोलबटापाचा चेंडू आहे. अगदी रोशन पाटील वेगाने येईल. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक आणि बॅकअप नाहीये. दुसरं संपला गेलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा दाखल करावं लागलेत. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 35 धावा करायचे. 12 गेंदे 35 रन्स, 35 धावा, 12 चेंडू. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. थोडासा पाणी पिला जातोय. आज 40+ क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ आणि त्यांचे शुभस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिलं.
त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यावं असं वाटतं की देवनाथ मडवी कॅप्टन, रवी मेहर लारा, गणेश मडवी, कुशल मडवी, हर्षल मडवी, दीपक वैती, संजय मडवी, वैभव तांडेल, चिराग वैती, रवी राजभर आणि जीवन पाटील या सगळ्याच मंडळीने आणि कुशल 11 जय गणेश सारसोडे टीमने अगदी भरपूर योगदान दिलं. गेट समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतोय की कृपया आपण गेट पासून थोडंसं मागे सरा. भरपूर बसण्याची व्यवस्था आहे, स्टँड देखील आहे, तुम्ही बसू शकता. त्यामुळे गेट समोर कोणीही उभं राहू नका, हे विनंती केली जाते. चला सामना स्पीडअप करा. शशी मेहर प्लीज विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर लेग स्पिन गोलंदाजीमध्ये आपला प्रावीण्य ज्या गोलंदाजाने दाखवलं आणि आपल्या गावासाठी भरपूर सामने जिंकून दिलेत तो सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायची अजूनही 35 धावा. 12 चेंडू 35 धावा. फ्लिक केला जातोय, चेंडू डीप मध्ये आहे. शांतीनाथ पाटील या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देखील आहे. सिंगल मिळते आता 11 मध्ये करायचे 35-34 धावा. बेलापूर टीम आपल्याला खेळताना दिसेल. अकरा बॉल 34 धावा. फटका चांगला आहे, फेकलाय अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा शशी मेहरच्या बॅट मधून आलाय एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, षटकार. शशी मेहर या नावाचं वादळ ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये घुंगावतं ना त्या वेळेस षटकार आणि चौकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. अनेक सामने, अनेक स्पर्धा ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेत. यावेळेस देखील अगदी स्वतःला बेंड केलं होतं. स्ट्रेक काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. शांतीनाथ पाटील वेगाने येतील, सिंगल मिळते. इक्वेशन बदललंय. हा सामना आता बदललाय. आता 9 बॉलमध्ये 27 करायचे. एखादा मोठा षटकार या 3 बॉलमध्ये येणं गरजेचं असेल. दत्ता मेहर, शशी मेहर हे दोन बंधू खेळत असताना इथे देखील फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट होतील का? नाही. सिंगल वर समाधान मानावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट ह्या फार कमकुवत बाजू राहिली सासोळी टीमची. मागच्या 3 सामन्यामध्ये जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट प्रामुख्याने अगदी महेंद्र पाटील याला जर बॅटिंग करताना पाहिलं तर प्रत्येक बॉलवर 2-2 धावा घेण्यासाठी तो तैनात होता. त्यामुळेच धावफलक आणि स्कोरबोर्ड धावतं ठेवलं. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? थँक्यू व्हेरी मच. डायरेक्ट हिट केला जातोय आणि दत्ता मेहर यांना परतावा लागेल. दर्शन भोईर जोगाव यांच्या वतीने जर विवेक पाटील यांनी जर झेल पकडला तर प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विवेक पाटील अगदी माजी नगरसेवक म्हणून त्यांचं देखील कार्य तुर्बे नगरी मी सातत्याने पाहिले. DR पाटील स्ट्रायकरचा संघ देखील तुर्बे बिग बॅश या स्पर्धेमध्ये खेळताना दिसला. चला सुनील पाटील आणि न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. कोलबटापाचा चेंडू आहे अगदी इनटू द ब्लॉक होल. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. सुनील पाटीलचा एक्सपिरियन्स या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. त्या शेवटच्या अगदी तिसऱ्या ओव्हरमध्ये 24 धावा गेल्या होत्या ना दिनेशच्या ओव्हरमध्ये, त्याच धावा आता बाकी राहिल्यात. पण कॅच ड्रॉप झाली शांतीनाथ पाटीलची. तिथे सामना कुठेतरी फिरला. चला सामना येऊन ठेपलाय. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 25 धावा करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर संजय आला.
खोलबटापाचा चेंडू आहे, खूप चांगला बॉल, भन्नाट वेग धारण केलंय, ऑफ स्टंपवर मारा केला जातोय, ही खूप चांगली रणनीती आहे. चांगलं षटक, चांगलं बॉल संजयच्या माध्यमातून पहिला बॉल डॉट आलाय आणि आता 5 मध्ये 25 करायचे. बॅकफूट लावून स्ट्रोक लगवला जातोय. एक धाव मिळते आता. 4 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 24 धावा. 4 बॉल मध्ये 4 षटकार मारावे लागतील. शांतीनाथ पाटीलने 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवले होते याच इनिंग मध्ये. आता शशी मेहर ते करेल का? खोलबटापाचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते आणि अशा तऱ्हेने अगदी औपचारिकता राहिली. आता 3 मध्ये 24 करायचे. जर गोलंदाजांनी कुठली चूक नाही केली तर हा सामना आरामात जिंकू शकतो तुर्बा 40+ टीम. प्लेड ऑन, विकेटचं पतन, शशी मेहरला परतावं लागेल. आणखीन एक विकेटचं पतन आणि फलंदाज बाद होत असताना आता औपचारिकता राहिली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत तब्बल 24 धावा. चला बॅटर लगेचच मैदानाचा ताबा घ्या. चला 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. कपिल पाटील गोलंदाजी फलंदाजीसाठी येत असताना आणखीन एक डॉट बॉल येत असताना आता औपचारिकता राहिली. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे अजूनही फक्त 24 धावा. 1 चेंडू 24 धावा. मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावी करतोय आणि अशा तऱ्हेने हा सामना तुर्बे टीमने आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम 40+ तुर्बे आणि हार्ड लक सारसोळे 40+. यजमान संघ प्लेयर ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट.